नमस्कार. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजक, नियोजक, आयोजक त्या सर्वांचा मी आभारी आहे. त्यांना मी धन्यवाद देतो. त्यांचा मी ऋणी आहे. आजचा माझा विषय आहे छत्रपती शिवाजीराजे तुम्ही नसते तर. छत्रपती शिवाजीराजे तुम्ही नसते तर. औरंगजेबाने स्वतःच्या वडिलांना शहाजहानला कपट कारस्थान करून दुष्टाव्याने ठार केले. स्वतःच्या वडिलांना शहाजहानला की कपट कारस्थान करून दुष्टाव्याने ठार केले. स्वतःच्या वडिलांच्या शहाजहानच्या अंगावर विष चोपडण्याची व्यवस्था करू ठार केले. स्वतःच्या 2 भावांना मारले. एक भाऊ पळून गेला म्हणून तो वाचला. अशा औरंगजेबाच्या ताब्यात, अशा माणसाच्या कैदेत आमचे छत्रपती शिवाजी महाराज 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, जवळजवळ औरंगजेबाच्या कैदेत 3 महिने होते. पहिला आपल्याला प्रश्न असा पडतो, ज्यांनी स्वतःच्या बापाला सोडलं नाही, ज्यांनी स्वतःच्या भावाला सोडलं नाही, त्या औरंगजेबानं आमच्या शिवरायांना जिवंत ठेवलंच कसं? 3 महिने कैदेत असताना जिवंत ठेवलंच कसं? स्वतःच्या बापाला सोडलं नाही, स्वतःच्या भावाला सोडलं नाही आणि आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना जिवंत ठेवलंच कसं? आणि याला कारण आहे जिजाऊ आणि जिजाऊ. मिर्झा राजे जयसिंग औरंगजेबाला सांगायचे, जर का तुम्ही शिवरायांना मारले तर महाराष्ट्रात जिजाऊ नावाची वाघीण आहे. ती गप्प बसणार नाही. ती का वाघीण एकदा खवळली तर कुणाला ऐकणार नाही, गप्प बसणार नाही. तुमचा आणि तुमच्या साम्राज्याचा सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून सावधान, शिवबाना मारून जिजाऊ नावाच्या वाघिणीला टिवचू नका, असं वारंवार मिर्झा राजे जयसिंग औरंगजेबाला सांगायचे. जर वाघीण ही खवळली जिजाऊ तर कुणालाच आवडणार नाही आणि म्हणून तुम्ही त्या वाटेला जाऊ नका, असं औरंगजेबाला सतत सांगायचे मिर्झा राजे जयसिंग. औरंगजेब जिजाऊंना घाबरत होते आणि म्हणून स्वतःच्या कैदेत 3 महिना असताना औरंगजेबानं शिवरायांना मारलं नाही. लक्षात ठेवा मुलांनो, मुलीनो, स्त्रियानं, पुरुषानं 100 वर्ष शिळेमेंढीसारखं जगण्यापेक्षा 100 वर्ष शिळेमेंढीसारखं जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखी जगा, वाघिणीसारखी जगा. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा आदर्श घ्या, जिजाऊ मातेचा आदर्श घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्या, छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श घ्या. खास करून मुलीनो, स्त्रियानो, स्वतःला कमी लेखू नका,
स्वतःचा सन्मान करा. तुमचा खरा अलंकार आत्मशक्ती आहे. तुमचा खरा अलंकार आत्मशक्ती आहे. आत्मशक्तीची पूजा करा. शक्तिहीन राहू नका, बलहीन राहू नका. शक्तिमान बना, बलवान बना. दररोज व्यायाम करा, कराटेचे क्लास लावा, सूर्यनमस्कार करा. आणि जर कोणत्याही शहरातून फिरत असताना, मग ते राजगुरुनगर असो, पुणे असो, मुंबई असो, दिल्ली असो, कुठेही फिरत असताना जर तुमच्या अंगावर कोणी आलंच, तुमच्या अंगावर कोणी आलंच, तर शिंगावर घ्या. कारण आजही द्रौपदीचं वस्त्रहरण होत आहे. संपूर्ण समाज गौरवाने जिंकलेला आहे. पाची पांडव माना खाली घालून उभे आहे. तुमच्या मदतीला कोणीच येणार नाही. आणि आलंच तर तुमच्यावर अत्याचार करण्यासाठीच येते. आणि म्हणून सावधान, स्वतःचं रक्षण स्वतःच करा. जो स्वतःला मदत करतो त्यालाच ईश्वर प्रसन्न होतो. जो स्वतःला मदत करतो त्यालाच ईश्वर मदत करतो. आणि म्हणून 100 वर्ष शिळेमेंढीसारखं जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखे जगा, वाघिणीसारखे जगा. रात्री झोपण्यापूर्वी जिजाऊ शिवबांना गोष्टी सांगत असत. झोपण्यापूर्वी शिवबांना गोष्टी सांगत असत. रामायण महाभारताच्या गोष्टी सांगत असत. वारवडिलांनी गाजवलेल्या पराक्रमाच्या गोष्टी सांगत असत. शिवरायांना रामायणाच्या महाभारताच्या गोष्टी आवडायच्या, परंतु त्यातील पराक्रमाचे प्रसंगच शिवबांना आवडायचे. पराक्रमाचे प्रसंगच शिवबांना जास्त आवडायचे. मग खेळताना कधी श्रीराम होणार शिवबा, कधी श्रीकृष्ण होणार, कधी भीम होणार, कधी हनुमान होणार. आणि खेळातील शत्रूंना हरवणार, लढाई करणार आणि खेळातल्या शत्रूला काय करणार, हरवणार, त्यांना जिंकणार. जर खेळत असताना, मुलांनो ऐका, जर खेळत असताना शिवबांच्या मनाविरुद्ध काही घडलं, शिवबांच्या मनाविरुद्ध काही घडलं तर शिवबा मोठमोठ्याने रडायचे. आणि एकदा असंच झालं. शिवबा खेळत असताना त्यांच्या मनाविरुद्ध घडलं. शिवबा मोठमोठ्याने रडू लागले. मासाहेब म्हणतात, बाळ शिवबा रडत राहणे हे फेकडपणाचे काम आहे. बाळ शिवबा रडत राहणे हे फेकडपणाचे काम आहे. रडत राहणे हे भित्र्यांचे काम आहे. जवळजवळ 350 वर्ष आमच्या महाराष्ट्रातील, जिजाऊ सांगतात शिवबांना की आमच्या महाराष्ट्रातील 350 वर्ष प्रत्येक जण चोरून उघड रडतच आहे. 350 वर्ष प्रत्येक जण महाराष्ट्रातील व्यक्ती चोरून वा उघड रडतच आहे. किंवा तू तरी न रडता दुष्ट शत्रूंना हरवावेस आणि गांजल्या लोकांची काय करावं, त्यांना हसवावं. रंजल्या लोकांना हसवावेस आणि दुष्ट शत्रूंना हरवावेस, ही माझी इच्छा आहे. बाळ शिवबा माझी इच्छा पूर्ण करशील ना? बाळ शिवबा माझी इच्छा पूर्ण करशील ना? महासाहेबांच्या व्यथा शिवबांच्या काळजाला भिडल्या. महासाहेबांच्या व्यथा शिवबांच्या काळजाला भिडल्या. महासाहेब काय म्हणाल्या हे सर्व जरी समजलं नसलं तरी शिवबांना महासाहेब काय म्हणाल्या
हे सर्व जरी समजलं नसलं तरी एक गोष्ट शोभाना समजली. रडत राहणे खेकडपणाचं लक्षण आहे. रडत राहणे खेकडपणाचं लक्षण आहे. रडत राहणे हे भित्र्यांचे काम आहे. बस तेव्हापासून खेळताना धोपर फुटो कुपर फुटो, धोपर फुटो कुपर फुटो, हातापायाला कुठेही लागो, रडणे नाही, रडणे नाही. घरी आल्यानंतर जिजाऊना समजायचे शिवबाना खेळताना लागलेला, शिवबाना जखम झालेली. मग जिजाऊ आपल्या बाळाला, आपल्या शिवबाला औषध पाणी करायच्या आणि शिवबानं सांगायच्या, बाळ शिवबा, आपण रामकृष्ण वंशाचे आहोत, आपण रामकृष्ण वंशाचे आहोत. शहाजीराजे रामवंशाचे होते आणि जिजाऊ श्रीकृष्ण वंशाच्या होत्या, यादव वंशाच्या होत्या. आणि म्हणून आपल्या शोभाना सांगते की आपण रामकृष्ण वंशाचे आहोत, आपण रामकृष्ण वंशाचे आहोत. जिजाऊनं शोभाना घडवलं, जिजाऊनं शोभाना घडवलं. संस्कार जिजाऊने शोभांवर दिले. आजच्या माता काय करतात? आजच्या माता लहान बाळाला जवळ घेतात, टीव्ही जवळ बसतात, मालिका पाहत बसतात. आजच्या माता काय करतात? लहान बाळाला घ्यायचं, आपल्या मुलाला घ्यायचं, टीव्ही समोर बसायचं, मालिका बघून बसायचं. मालिकेतील कलाकार पैसे घेऊन, मोबदला घेऊन खोटे खोटे रडतात मालिकेतील कलाकार. आणि आमच्या माता भगिनी पैसे न घेता, मोबदला न घेता खरोखर रडतात. मालिका बघताना आमच्या माता खरोखर रडतात. पण माता भगिनींना मी सांगू इच्छितो, जास्त सतत रडल्यानं आयुष्य कमी होतं. सतत रडल्यानं आयुष्य कमी होतं. आणि मुलांना घेऊन तुम्ही टीव्ही पाहता, मुलाचा सत्यानाश होतो, त्याच्या आयुष्याचा सत्यानाश होतो. तुम्ही चिंतन करा, तुमच्या घरात शिवराय जन्माला येईल का? टीव्ही पासून दूर चिंतन करा. बारामतीची व्याख्याते, शिवव्याख्याते नितीन पाटील नाही, हे शिवव्याख्याते वेगळे. ते काय म्हणतात, मी तिसरीला असल्यापासून आमच्या घरात टीव्ही नव्हता. 11 वर्ष घरात टीव्ही नव्हता. व्याख्याते बारामतीचे म्हणतात, तिसरीपासून आमच्या घरात टीव्हीच नव्हता. 11 वर्षी टीव्ही नव्हता म्हणून आमच्या घरामध्ये एकही मनुष्य तडफडून मरण पावला नाही. टीव्ही नसल्यामुळे फायदे भरपूर झाले. शिवव्याख्याते म्हणतात तोटा एक पण नाही. झालं काय? आम्ही अभ्यास करत नाही, आम्ही बहीण भावांना मस्ती करतो, अभ्यास करत नाही. म्हणून आईने टीव्ही खराब करून टाकलेला होता, आईने टीव्ही बाद करून टाकलेला होता, टीव्ही बंदच होता. आता आम्हाला प्रश्न पडला, शाळा सुटल्यानंतर जेवण करणे, थोडा वेळ झोपणे, थोडा वेळ अभ्यास करणे, थोडा वेळ खेळायला जायचं. पण बाकीच्या फावल्या वेळात काय करायचं? थोडा वेळ काय करायचं? झोपायचं, खेळायचं, अभ्यास करायचा, जेवायचं. अरे पण बाकीच्या वेळात काय करायचं? रिकाम्या वेळात काय करायचं? फावल्या वेळात काय करायचं? हा आमच्या समोर प्रश्न पडला. आणि मग ते शिवव्याख्याते सांगतात, आम्ही बहीण भावंडे एकत्र बसलो, चर्चा केली. आता आई नवीन टीव्ही घेणार नाही, मग करायचं काय? मग त्यांनी हा प्रश्नाचं उत्तर शोधलं. त्या सर्वांनी ठरवलं, बहीण भावंडांनी मराठी शाळेतून गोष्टीची पुस्तकं आणायची आणि वाचायची. ते मराठी शाळेत असताना गोष्टीची पुस्तकं आणू लागले, वाचू लागले. हायस्कूलला गेल्यानंतर कादंबऱ्या वाचू लागले आणि महाविद्यालयात गेल्यानंतर थोर पुरुषांची चरित्र वाचू लागले. आणि त्यामुळं बारामतीचे नितीन पाटील म्हणतात, आम्ही सर्वजण बहीण भावंड, सर्वजण प्राध्यापक बनलो, आम्ही सर्वजण
प्राध्यापक बनलो. सर्वजण प्राध्यापक बनलो आणि विशेष म्हणजे सर्वजण उत्तम वक्ता बनले, फळदार वक्ता बनले, तेजस्वी वक्ता बनले, ओजस्वी वक्ता बनले, उत्तम वक्ता बनले. पहा, टीव्ही नसल्यामुळं फायदे किती आहेत घरात. टीव्ही नसल्यामुळं वाचल्यामुळं फायदे किती झाले. आणि म्हणून संकल्प करा, टीव्ही पासून दूर राहा, वाचन संस्कृती वाढवा. वाचाल तर वाचा, वाचाल तर वाचा, शिकाल तर टिका. आणि म्हणून लक्षात ठेवा, टीव्ही पासून दूर राहा. कोणाचंही टीव्ही पासून कल्याण झालं नाही, सत्यानाश मात्र झालेला आहे. संभाजी मोहिते हे लाचखाऊ अधिकारी होते. संभाजी मोहिते लाचखाऊ अधिकारी होते. त्यांचा मंत्र कोणता होता? जिथे जाऊ तिथे खाऊ, जिथे जाऊ तिथे खाऊ. त्यांचा धंदा कोणता? त्यांचा व्यवसाय कोणता? पहा, एखाद्याची पाटीलकी काढून घ्यायची आणि पैशाच्या मोबदल्यावर दुसऱ्यांना द्यायची, किंवा एखाद्याचे कुलकर्णीपणाचे वतन काढून घ्यायचे आणि पैशाच्या मोबदल्यावर दुसऱ्याला द्यायचे. हा त्याचा धंदा, हा त्याचा व्यवसाय. आता हा संभाजी मोहिते कोण आहे माहिती आहे? हा संभाजी मोहिते छत्रपती शिवाजी महाराजांचा सावत्र मामा. छत्रपती शिवाजी महाराजांचा सावत्र मामा संभाजी मोहिते. शहाजीराजांची दुसरी पत्नी तुकाई. शहाजीराजांची दुसरी पत्नी तुकाई. तुकाईचा भाऊ तो संभाजी मोहिते. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र मामा. त्याचा धंदा कोणता? सांगितला त्यांना जेरबंद केलं. स्वतःच्या मामाला जेरबंद केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि जमवलेली संपत्ती, भ्रष्टाचार करून जमवलेली संपत्ती ताब्यात घेतली. आणि संभाजी मोहित्याला आपल्या मामाला कर्नाटकला शहाजीराजांकडे पाठवलं. तो मामा तडफडत कर्नाटकला गेला. रयतेवर अन्याय होऊ नये म्हणून आपल्या मामाची उचलबांगडी केलेली पाहून लाच खाऊ लोकांना, पैसे खाऊ लोकांना जरब बसली, वचक बसला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कीर्तीत भर पडली. जिजाऊ अंधश्रद्धेविरुद्ध होते. एकदा शिवबा मासाहेबांना म्हणतात, मला एक किल्ला जिंकायला जायचं आहे आणि तो किल्ला जिंकायला जाण्यासाठी ना मला एक चांगला मुहूर्त सांगा, चांगली वेळ सांगा. महासाहेबाजवळ गेले शिवराय आणि काय सांगतात? मला एक किल्ला जिंकायला जायचं आहे, चांगला मुहूर्त सांगा, चांगली वेळ सांगा, घरी लिहून ठेवा, जिजाऊचं वाक्य काय पा. जिजाऊ म्हणते, बाळ शिवबा, तुम्ही ज्या क्षणाला चांगल्या कार्याची सुरुवात कराल, चांगल्या कामाची सुरुवात कराल, तो क्षण, ती वेळ, तो मुहूर्त उत्तमच आहे. प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस, प्रत्येक महिना, प्रत्येक वर्ष महत्वाचं आहे, चांगलंच आहे. आणि पुढचं वाक्याने घरी लिहून ठेवा तुम्ही सर्वांनी. जिजाऊ आपल्या शिवबानं सांगतात, शिवबा, योग्य कामासाठी अयोग्य वेळ नसते. किती वाक्य भारे पा. जिजाऊ काय म्हणते आपल्या बाळाला? योग्य कामासाठी अयोग्य वेळ नसते. आपण काय करतो? आपण फक्त जयंत्या साजऱ्या करतो आणि 1 ग्रॅम सोनं घ्यायचं झालं. बघा, 400 वर्षापूर्वी जिजाऊ अंधश्रद्धेविरुद्ध बोलत होत्या आणि आता 400 वर्ष, 350, 400 झाले तरी आपण काय करतो? 1 ग्रॅम सोनं घ्यायचं झालं तर कॅलेंडर, पंचा, काय अवस्था आहे. आपण ह्या जयंत्या खरंच साजऱ्या करता, पण आपण गुण घ्यायला पाहिजेत ना. कॅलेंडर पाहतो, चांगला गुण. आपण काय करतो? अमावस्येला चांगलं काम हातात घेत नाही. का म्हणे? तर ते तडीच जात नाही, ते पूर्ण होत नाही, ते व्यवस्थित होत नाही. मग चांगलं काम आपण म्हणतोय, आज अमावस्या नका,
तुमच्या माहितीसाठी सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात जेवढे किल्ले जिंकले त्यातले जास्तीत जास्त किल्ले अमावस्याला जिंकलेले आहेत. जास्तीत जास्त किल्ले अमावस्याला जिंकलेले. सुधारा, आपण सुधारलं पाहिजे. अमावस्याला जिंकलेले आणि आपण अमावस्याला म्हणतो नाही बाबा पुण्याला नका जाऊ, आज अमावस्या आहे, आपलं काम होणार. 350 वर्षापूर्वी जिजाऊ सांगते आणि चांगलं काम आपण अमावस्याला घेत नाही. बघा काय परिस्थिती आहे. आणि किल्ले जिंकले त्यांनी जास्तीत जास्त अमावस्यालाच किल्ले जिंकले. आणि दुसरी म्हणजे किल्ले अनेक बांधले शिवरायांनी त्यांच्या आयुष्यात. किल्ले बांधले परंतु हे घरी वाक्य लिहून ठेवा, परंतु सत्यनारायण घातला नाही. सत्यनारायण घातला नाही. सत्यनारायणची पूजा नाही. हे आपले छत्रपती शिवाजी पूजा केली नाही. हे आज शिवराय देखील जिजाऊ जशी अंधश्रद्धेविरुद्ध होती तसे छत्रपती शिवाजी महाराज अंधश्रद्धेविरुद्ध होते. राजाराम पालता जन्माला आला आणि बाळ पालतं जन्माला आलं की काय म्हणतात, अशुभ. एखाद्याचं बाळ पालतं जन्माला आलं तर अशुभ समजतात. बाळ राजाराम पालता जन्माला आला, आनंद कोणीच व्यक्त करीना. आनंद कोणीच व्यक्त करीना. शिवाजींना समजलं, छत्रपती शिवाजी महाराजांना समजलं कोणीच आनंद व्यक्त करत नाही. शिवराय काय म्हणतात पहा, शिवराय म्हणतात, माझा पुत्र पालथा जन्माला आला. माझा पुत्र पालथा जन्माला आला, तो मुसलमान पातशाही पालथी घाली. माझा पुत्र पालथा जन्माला आला, तो मुसलमान पातशाही पालथी घाली. हे ऐकल्यानंतर मग सर्वजण काय करू लागले, आनंद व्यक्त करू लागले. बघा सर्वजण मग काय करू लागले, आनंद व्यक्त करू लागले. पुण्यामध्ये मोरारजी जगदेव त्यांनी काय केलं माहिती आहे, पुण्यामध्ये एक पहार घेतली. पहार माहिती आहे सगळ्याला. पहार घेतली, रस्त्यावर रोवली. त्या पहारेवर एक पुस्तक काय चप्पल टांगलं, तुटकं चप्पल टांगलं आणि सर्वांना सांगितलं, जर ह्या तुटक्या चप्पलला त्या पहार जे आहे रवलेली त्याला स्पर्श केला तर तुमचा वंश वाढणार नाही. तुमचा वंश वाढणार नाही. तुमचा वंश टिकणार नाही. असं त्या मुराद जगदेवनं सांगितलं. शिवरायांनी काय केलं, शिवरायांनी पुण्यामध्ये ती पहार पटली आणि फेकून दिली. शिवरायांनी ती पहार उपटून फेकून दिली. समुद्र ओलांडला तर म्हणे आपल्या धर्मानुसार पाप आहे, अधर्म आहे. समुद्र ओलांडणे पाप आहे, अधर्म आहे. आणि त्या काळामध्ये शिवरायांनी आरमार उभे केले आणि अशा फालतू रूढी ओढून टाकल्या. फालतू रूढी मोडून टाकल्या. लक्षात ठेवा. थोडक्यात काय, जिजाऊ शिवराय अंधश्रद्धेविरुद्ध होते. आज आपण 21व्या शतकात जगताना, विज्ञान युगात जगताना देवाला कोंबडी बोकड कापतो. देवाला कोंबडी बोकड कापतो, पंचांग बघतो, कॅलेंडर बघतो, राशी भविष्य बघतो आणि नारायण नागबळी कर्मकांड करतो. अशा वेळेला आम्हाला एका राजाची आठवण येते, छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येते. विचार करा, चिंतन करा. का फक्त जयंत्या साजऱ्या करत बसायच्या शिवरायांच्या? काहीतरी घ्या त्यांच्याकडून, हे महत्वाचं आहे. शिवरायांना स्त्रियांवरील अन्याय सहन होत नसे. शिवरायांना ही स्त्रियांवरील अन्याय सहन होत नसे. शिवरायांना रांजेगावचे पाटील भिकाजी बाबूराव गुजर पाटील, भिकाजी बाबूराव गुजर पाटील, त्या गावचे स्वतः काय समजायचे, सर्वे सर्वा समजायचे आणि बेफाम वागायचे. एकदा त्यांनी काय केलं पहा, त्या
रांजेगावच्या पाटलांनी काय केलं का, एका गरीब शेतकऱ्याची मुलगी दिवसा ढवळ्या सर्वांसमक्ष पळवून नेली आणि भोगली अब्रू लुटल्यामुळं त्या मुलीनं जीव दिला. ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांना समजली. पाटलाला मुष्ट्या बांधून पुण्याला आणि पाटलाला हातपाय तोडण्याची शिक्षा केली. हातपाय तोडल्यानंतर गाडावर बसवलं आणि त्यांच्या गावी परत पाठवलं आणि पाटीलकी काढून घेतली. त्यांची पाटीलकी काढून घेतली. दुसरं उदाहरण, सेनापती सकुजी गायकवाड यांनी बेलवाडीच्या किल्ल्याला वेढा दिला. त्या किल्ल्याची किल्लेदार एक स्त्री होती. त्या स्त्रीचं नाव होतं सावित्रीबाई देसाई. सावित्रीबाई देसाई शूर पराक्रमी 27 दिवस किल्ला लढवला, पण शेवटी सेनापती सकुजी गायकवाड यांनी किल्ला जिंकला. सकुजी गायकवाड यांनी विजयाच्या उन्मादाने सूड भावनेने सकुजी गायकवाड यांनी सावित्रीबाई देसाई जी शत्रू आहे तिच्यावर बलात्कार केला. ही बातमी शिवरायांना समजली. शिवराय संतापले आणि सकुजी गायकवाड सेनापती त्यांना डोळे काढण्याची शिक्षा केली. विचार करा, आज इंडिया काय करतो, काही नाही, आरोपी मोकळे. तर त्या काळामध्ये सकुजी गायकवाड यांचे डोळे काढले आणि डोळे काढल्यानंतर जन्मभर तुरुंगात ठेवलं. आता पुढचं व्यवस्थित आहे का? हे सकुजी गायकवाड कोण माहित आहे? सकुजी गायकवाड छत्रपती शिवाजी महाराजांचे सक्के मेहुणे. सेनापती सकुजी गायकवाड हे शिवरायांचे सक्के मेहुणे. सकवारबाई गायकवाड ह्या पत्नी शिवरायांच्या, सकवारबाई गायकवाड, त्यांचे ते बंधू, त्यांचे ते भाऊ स्वतःच्या मेहुण्याला शिक्षा केली, डोळे काढले. आणि आज काय चाललंय जगात? आपल्या पक्षाने ईडी नाही, दुसऱ्या पक्षाने ईडी. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यावा. बघा, स्वतःच्या मेहुण्याला डोळे काढले, तुरुंगात पाठवले. थोडक्यात काय मला माहित आहे? थोडक्यात शिवरायांना स्त्रियांवरील अन्याय सहन होत नाही. आज आपण कायद्याच्या राज्यात राहतो. मुलींना, स्त्रियांना रस्त्यावर जाळलं जातं. दिवसा ढवळ्या बलात्काराच्या घटना, विनयभंगाच्या घटना घडत आहे. 2-3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करतात, 70-80 वर्षाच्या बाईवर अत्याचार करतात, सामूहिक बलात्कार करतात. तरी आरोपींना शिक्षा होत नाही, फाशी होत नाही. आणि त्याला शिक्षा व्हावी आरोपीला, म्हणून फाशी व्हावी म्हणून लाखो लोक मोर्चे काढतात, परंतु दोषीला शिक्षा होत नाही. अशा घटनांचा न्याय होत नाही आणि झालाच तर अंमलबजावणी होत नाही. अशा वेळेला हे सर्व घडतं, हे आपल्या इंडियामध्ये घडतं, भारतात घडतं आणि लोकशाही हरत आहे. अशा वेळेला आपल्याला आठवण होते, एका राजाची आठवण येते, छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येते. लक्षात ठेवा, विचार करा, चिंतन करा की शिवकाळापूर्वी 450 वर्ष रयतेचं राज्यच नव्हतं. 450 वर्ष रयतेचं राज्य नव्हतं. त्यामुळं स्त्रियांवर अत्याचार व्हायचे. अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह यांचं प्राबल्य होतं. स्वराज्य नसल्यामुळं सण उत्सव साजरे होत नव्हते. राजाच्या छायेखाली काम करणारे, कारभार करणारे देशमुख, देशपांडे, वतनदार जनतेवर अन्याय करायचे. जनतेकडून वसूल झालेला पैसा व्यसनात खर्च करायचे. जेव्हा शिवरायांचं स्वतःचं राज्य उभे राहिलं, तेव्हा शिवरायांनी पहिलं काम केलं, व्यसनमुक्तीला प्राधान्य.
व्यसनमुक्तीला प्राधान्य दिलं. बघा, पहिलं काम स्वतः स्वराज्य मिळाल्यानंतर पहिलं काम केलं, व्यसनमुक्तीला प्राधान्य दिलं. कारण त्यांचे विचार होते, माझ्या मावळ्यांचं वाटोळ होता कामा नये, माझ्या रयतेचं वाटोळ होतं कामा नये. आणि म्हणून लष्कराला, सैन्याला सूचना दिल्या, कोणीही व्यसन करायचं नाही. सक्त ताकीद दिली, ताकीदच दिली. तंबाखू, हुक्का, गांजा, दारू कुणीही व्यसन करायचं नाही. लष्कराला, सैनिकाला ताकीद दिली. एवढंच नाही तर लष्करामध्ये कोण व्यसन करतं का हे पाहण्यासाठी गुप्तहेर नेमले, गुप्तहेर नेमले. आणि त्यामुळं शिवाजीराजांच्या ह्या सैन्यामध्ये एकही व्यसनी नव्हता. सर्व निर्व्यसनी, भानगडच नाही. शिवाजींच्या काळात तंबाखूचं पीक घेतलं जायचं, त्या काळात सुद्धा तंबाखूचं पीक घेतलं जायचं. पण तंबाखूचा उपयोग आपल्या मानवी शरीरासाठी होता कामा नये हा कटाक्ष शिवरायांचा होता. त्यांचं सैन्य संपूर्ण जगात प्रसिद्ध होतं, आदर्श होतं. शिवाजी राजे म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, ज्याचं सैन्य निर्व्यसनी असतं त्याचं राज्य सुरक्षित असतं. ज्याचं सैन्य निर्व्यसनी असतं त्याचं राज्य सुरक्षित असतं. अहो, औरंगजेबाने सुद्धा शिवरायांचं सैन्याचं कौतुक केले. औरंगजेबानं त्यांचं सैन्य सतत पण त्यानं शेवटी कबूल केलं की शिवरायांचं सैनिक उत्कृष्ट आहे, चांगलं आहे. आता तंबाखूचं पीक घेतात, पण शिवरायांनी सक्त ताकीद दिलेली होती, मानवी शरीराला तंबाखूचा उपयोग होता कामा नाही. मग तंबाखूचा उपयोग त्या काही कशासाठी करायचे? खतासाठी आणि औषधासाठी. पुढचं वाक्य मुलानो, मुलीनो, पुरुषानो लिहून ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज निर्व्यसनी होते. कोणतेही शिवाजी महाराजांना व्यसन नव्हते, कोणतंच नव्हतं. आज आपण काय करतो? शिवरायांचे फोटो लावतो, आणि शिवरायांच्या मुद्रा असलेले कपडे घालतो, शिवरायांच्या मुद्रा असलेल्या कपडे घालतो, त्यांच्यासारखी दाढी वाढवतो, त्यांचा जय जयकार करतो. पण भारतात व्यसनाधीनता वाढत आहे. दारू धाबा ही महाराष्ट्रातील तरुणांची संस्कृती बनत आहे. महाराष्ट्रात दारू धाबा ही तरुणांची संस्कृती बनत आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून त्या व्यसनापासून दूर राहा. हे शिवरायांचे आदर्श घेण्यासारखे. आणि आपण काय करत बसतो? व्यसन करत बसतो आणि मग आजारी पडतो. तर हे तुम्ही व्यसनापासून दूर राहा. शेवटी व्यसन म्हणा याच्यापासून विरोध आहे. स्त्रियावरील अन्याय त्यांना सहन होत नाही, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. युद्ध व्हायची पूर्वी प्राचीन काळात, मध्ययुगीन काळात युद्ध होत होती, पण धर्मासाठी नाही. ते आता चालू आहे ना फायटिंग धर्मात इंडियामध्ये. ऐका, पूर्वी जी युद्ध होत होती धर्मासाठी होत नव्हती, सत्तेसाठी होत होती, राज्यासाठी होत होती. धर्माला महत्व नव्हतं. शिवरायांचं मुस्लिम राजांशी जी युद्ध झाली ती कशासाठी झाली? सत्तेसाठी झाली, राज्यासाठी झाली, धर्मासाठी नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात शिवरायांच्या पदरी मुस्लिम सरदार होते, मुस्लिम सैनिक होते, मुस्लिम चाकर होते यांच्या सैन्यात. आणि मुस्लिमांच्या राज्यांमध्ये त्यांच्या पदरी हिंदू सरदार, हिंदू सैनिक, हिंदू चाकर. बघा, युद्ध झाली ही धर्मासाठी झाली नाही,
सत्तेसाठी राज्यासाठी झाले, धर्मासाठी नाही. लक्षात ठेवा. आता पुढे तुम्हाला सांगतो की ही उद्योग जी काही युद्धे व्हायची ती का होत होती? एक, सत्ता बळकावणे, टिकवणे, काय ती व्यवस्थित राखणे याला महत्व होतं. आपल्या धर्माला महत्व नव्हतं. सर्वात हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. पुढचं की स्वतःसाठी शिवरायांनी काहीच कमवलं नाही. हे फार महत्वाचं आहे. स्वतःसाठी शिवरायांनी काही मिळवलं नाही, काही कमवलं नाही. त्यांचे विचार एकच होते, माझी रयत सुखी झाली पाहिजे, माझी जनता सुखी राहिली पाहिजे. शिवराय प्राण्यांवर प्रेम करायचे, प्राण्यांवर दया करायचे. शिवराय निसर्गावर प्रेम करायचे आणि झाडे लावा आणि निसर्ग वाढवा ही संकल्पना त्यांनी राबवली. शिवरायांनी आज झाडांचा सर्वनाश होत आहे. चिंतन करा की किती फरक आहे त्यांच्या विचारात आणि आता जे हे केंद्र सरकार आणि हे आपलं सरकार आहे काय करते. लक्षात ठेवा किती भयानक परिस्थिती आहे आजची सुद्धा. तर स्वतःसाठी त्यांनी काहीच केलं नाही. गुलामांच्या व्यापारास बंदी घातली. गुलामांच्या व्यापारास शिवरायांनी बंदी घातली. आता गुलामांचा व्यापार सांगतो. स्त्री पुरुष यांची गुलाम म्हणून त्या काळी खरेदी विक्री होत होती. पुन्हा ऐका, स्त्री पुरुष यांची गुलाम म्हणून खरेदी विक्री होत होती. शिवरायांनी स्वतःच्या राज्यात बंदी घातली, परवानगी दिली नाही. स्त्री आणि पुरुष यांची गुलाम म्हणून खरेदी विक्री करण्यास स्वतःच्या राज्यात परवानगी दिली नाही, बंदी घातली. एकच इच्छा होती, माझी जनता सुखी राहिली पाहिजे, माझ्या जनतेचं रक्षण झालं पाहिजे. किती चांगली गोष्ट आहे पहा. त्यावेळेला खरेदी विक्री करू दिली नाही आपल्या राज्यामध्ये आणि त्यावेळेस सगळं चालू होतं खरेदी विक्री. किती भयानक परिस्थिती होती पहा. शेतकऱ्यांचा राजा शिवराय, शेतकऱ्यांचा राजा शिवराय. प्रतिज्ञापत्रात स्पष्ट लिहिलेलं होतं की शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही धक्का लावू नका. सैन्याला वारणी दिली. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लावू नका, सैन्याला वॉर्निंग दिलेली होती. जर जगाचा पोशिंदा सुखी राहिला तर आमचा देश सुखी होईल ही त्यांची धारणा होती. शेतकऱ्यांसाठी काय केलं पहा. ह्या महान व्यक्तीनं काय केलं पहा. एक, दुष्काळात सारा माफी. शिवरायांनी शेतकऱ्यासाठी सारा माफी. 2, कसेल त्याची जमीन. 2, कसेल त्याची जमीन. 3, बैलजोडी. 4, बीज खरेदीसाठी पैसा आणि शेतीची मोजणी. हे सर्व कामं शिवरायांनी केली आणि म्हणून त्यावेळेला संपूर्ण शेतकरी सुखी होता. संपूर्ण शेतकरी सुखी होता, आनंदी होता. आज केंद्रात काय अवस्था चालू आहे. शेतकरी मागच्या वर्षी काही 1.5 वर्ष संप चालू होता, आताही चालू आहे. आणि 100-500 तुम्ही ते अनुदान देण्याऐवजी त्यांच्या मालाला भाव द्या ना, हमी भाव द्या ना. सगळ्यात वाईट परिस्थिती आजची शेतकऱ्यांची आत्महत्याचं प्रमाण वाढले. अक्षरशः मी साळुंखे हॉस्पिटल हे माझं आहे, आमचं आहे बरं का. तुम्हाला माहित नसेल तर मी सांगतो. साळुंखे हॉस्पिटल, रोहन साळुंखे आहे ना, तो माझा मुलगा आहे. चांदोलीला पाहिले का तुम्ही हॉस्पिटल, तर तो माझा मुलगा आहे. मी इथून ना कोलेवाड आपल्या गुरुदेव साम्राज्याला राहतो, तिथून मी चालत जातो आणि चालत येतो व्यायाम करून. तर तिथं अक्षरशः मी रस्त्यावर बघतो, का हो दादा, का तुम्ही हे पीक फेकून देताय, काय ह्याला भाव नाही, फेकून देतात रस्त्यावर. काय अवस्था आहे. फक्त आपण जयंत साजरा करायचा का? ह्या लोकांनी आदर्श घ्यावा त्यांचा. काय अवस्था आहे. इतकी भयानक परिस्थिती आहे. दुसरी गोष्ट, हे शौर्य व औदार्य त्यांचं किती महत्वाचं होतं बघा. राजकीय धोरण किती होतं बघा. किती महान व्यक्ती होती बघा. जेव्हा अफझल खानाचा वध झाला तेव्हा अफझल खानाचा मुलगा फाजल खान आणि सरदार पळून गेले. शिवरायांनी त्यांना धरून आणलं.
भांडण मिटवलं. फाजल खान, अफजल खानचा मुलगा फाजल खान यांना प्रेमाने वागवलं. तसेच अफजल खानचा मुलगा फाजल खान आणि सरदार यांना आधार दिला, प्रेम दिलं, आधार दिला त्यांना. दुसरी गोष्ट, त्यांच्या उपजीविकेसाठी, उदरनिर्वाहासाठी मदत केली. हेच छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य व औदार्य होते. लक्षात ठेवा. आता राजकीय धोरण कसं होतं पहा, फार महत्वाचं आहे. राजकीय धोरण, रायबागीन देसाई मोगलांच्या बाजूने होतं. रायबागीन देसाई शिवरायांच्या विरुद्ध लढायला आली. शिवरायांच्या सैन्याला ती सापडली. मग काय केलं शिवाजीने? छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं? तिला अभय दिलं आणि सुखरूप ठिकाणी पोचती केली. शत्रू बघा, केसरी सिंहाचा पराभव केला शिवरायांनी आणि पनवेल जवळचा प्रबळगड जिंकला. त्यावेळेला केसरी सिंहाची आई, पत्नी आणि लहान मुलं यांना शिवरायांनी अभय दिलं आणि त्यांच्या मूळ गावी पोचती केली. सुरक्षित पोचती, सुरक्षित. किती महान व्यक्ती. शत्रूंच्या स्त्रियांचा सन्मान. सावित्रीबाई देसाई बेलवडीच्या किल्लेदार, त्या शूर होत्या. त्यांचा पराक्रम पाहून शिवरायांनी सत्कार केला शिवरायांनी त्या स्त्रीचा आणि जिंकलेला भाग परत केला. थोडक्यात काय, शत्रूंच्या स्त्रियांचा शिवरायांनी सन्मान केलेला आहे, आदर केलेला आहे, सुरक्षितता दिलेली आहे, मान दिलेलं आहे, मानवतावादाचं नातं जपलेलं आहे. विचार करा, किती एक एक व्यक्ती ज्या आहेत पहा. मोगल काफिर खान, तो म्हणतो शिवाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज स्त्रियांशी आईप्रमाणे, बहिणीप्रमाणे बोलतात. यावरून शिवरायांची महानता दिसून येते. ती युद्धाच्या वेळी किंवा संकटाच्या वेळी स्त्री, लहान मुलं, ग्रंथ जे आहे, मंदिर, यांना धक्का लावू नका, यांना स्पर्श करू नका, हे सुरक्षित राहिलं पाहिजे यांनी सैन्याला सूचना दिल्या. आणि हेच छत्रपती शिवाजी महाराजांचं राजकीय धोरण होतं. लक्षात ठेवा, हेच छत्रपती शिवाजी महाराजांचं राजकीय धोरण होतं. किती एक एक विचार केला तर किती हे आहे पहा, की सगळं घेण्यासारखं आहे, पण आपल्याला कोणी सांगतच नाही. इतकं भयानक आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो आणि आत्महत्या करतो. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. ही छत्रपती संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो, शिवरायांच्या महाराष्ट्रात राहतो आणि आपण आत्महत्या करतो. ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे. उठता बसता शिवरायांचं नाव घेतो, परंतु त्यांचे आपण गुण घेत नाही. आपण संकटाशी सामना का करत नाही? आपण दुःखाशी मुकाबला का करत नाही? आपण लगेच हार का मानतो? शिवरायांना अनेक संकटे आली म्हणून शिवरायांनी आत्महत्या केली नाही. अनेक संकटे आली म्हणून शिवराय कपाळाला हात लावून बसले नाही. अनेक संकटे आली म्हणून शिवराय रडत बसले नाही. अनेक संकटे आली म्हणून शिवराय दुसऱ्यांना दोष देत बसले नाही. अनेक वाटा, काटेरी वाटा चालले, नवीन वाटा शोधल्या. शिवरायांनी अनेक अपमान सहन केले, दुःख सहन केलं. आता मी काय करू? आता माझं कसं होणार? म्हणून धर्माला झोडीत बसले नाही.
म्हणून कर्माला थोडी बसले नाही. प्रत्येक संकटातून मार्ग शोधला, संकटातून शिकले, संकटातून अनुभव घेतला. आज आपण शिवरायांची जयंती साजरी का करायची? आज आपण शिवरायांचं नाव का घ्यायचं? आपल्यापेक्षा हजारो पटीनं संकट आल्यावर सुद्धा व्यक्ती आत्महत्या करत नाही. आणि म्हणून सर्वांनी शिवचरित्र वाचा. मला 100% खात्री आहे कधीच आत्महत्या करणार नाही. किती भयानक संकटातून गेलेले ते, तर तुम्ही शिवचरित्र वाचा, कधीच आत्महत्या करणार नाही. तुम्ही स्वतःला काय समजता? फक्त तुम्हालाच टेन्शन येतं, तुम्हालाच फक्त टेन्शन येतं. चुकीचं आहे. इतर माणसांनी टेन्शन येतं, इतर प्राण्यांनी टेन्शन येतं. जसं माणसाला टेन्शन येतं तसं इतर माणसांनाही प्राण्यांनाही टेन्शन येतं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, 1-2 दिवसाला आमच्या हॉस्पिटलमध्ये तुमच्यासारख्या कवळ्या मुली विष घेतलेले येतात. मी का हॉस्पिटलमध्ये जातो तुम्हाला सांगतो. 1-2 वर्ष लग्न झालेल्या मुलं तिथे येतात. त्यांना मी विचारत नाही, डॉक्टरना विचारतो, सिस्टरला विचारतो, ह्या सीटला काय होते. तिकडे ते न पाहता मला फक्त सांगते घेतलं. आणि मग मी ती जेव्हा शुद्धोरी येते तेव्हा मी 2 मिनिटं त्या मुलीला 2 मिनिटं उपदेश करतो. आणि जेव्हा मी पुन्हा दुसऱ्या दिवशी आयुष्यामध्ये जातो तेव्हा ती मुलगी झोपलेली उठून बसते आणि सर बसा म्हणते माझ्याजवळ. किती फरक आहे. आणि जेव्हा त्या 8-10 दिवसाच्या मुली विष घेऊन जेव्हा परत जातात ओकेहून, तेव्हा मला अनेक मुली, अनेक मुलं, तरुण मला बोलले, सर तुम्ही 10 दिवसापूर्वी जर मला भेटला असता तर हे मी केलंच नसता. किती भयानक परिस्थिती आहे. मला बोलतात, मला किती आनंद होतो. त्या मुली रडून सांगतात. एखादं मूल असतं आणि कवळी मुलं टेन्शन घरात, आणि मला पुढे जाताना सांगतात. आणि मला आल्यावर इतकं मला समाधान वाटतं की, आणि माझा मोबाईल नंबर घेतात आणि माझे व्याख्यानं पाहतात आणि मला फोन करतात, ओके सर मस्त. म्हणजे काही दिवसापूर्वी काय अवस्था होती मला हे सांगणं गरजेचं आहे. आणि म्हणून ना की आपण हे असल्या भानगडीत पडायचं नाही. इतर प्राण्यांनी टेन्शन येतं, फक्त आपणाला टेन्शन येत नाही, इतर प्राण्यांना सुद्धा टेन्शन येतं. हे वैज्ञानिकांनी प्रयोगाने सिद्ध केलेले आहे. एका उंदराच्या मादीवर प्रयोग केलेले आहे. उंदराची मादी गरोदर असते आणि वैज्ञानिक काय करतात, दररोज तिचं घर बदलतात. आज एक पिंजरा, उद्या एक पिंजरा, परवा एक पिंजरा, तेरवा एक पिंजरा. ती गरोदर असते, तिला आली टेन्शन. घर बदलताना तुमचं नुसते एक खोली बदलून बघा, इकडे तिकडे किती त्रास होतो. तिला आलं टेन्शन. ती त्या पिंजऱ्यामध्ये अलिप्त राहू लागली. संगड्याशी संवाद साधत नव्हते, मित्रांशी संवाद साधत नव्हते, मैत्रिणीशी संवाद साधत नव्हते. का तिचं रोज तुम्ही घर बदलता. तिला आलं टेन्शन. ती झाली बाळंत झाल्यावर त्या पिलांमध्ये ज्या माद्या होत्या त्यांना आईचं टेन्शन आलं. त्या पिलांमध्ये ज्या माद्या होत्या आईचं टेन्शन, आणि त्या पिलांमध्ये जे नर होते त्यांना टेन्शन आईचं आलं नाही. एवढंच मला सांगायचं आहे. वैज्ञानिकांनी प्रयोगाने सिद्ध केले, जसं माणसाला टेन्शन येतं तसं इतर प्राण्यांनाही टेन्शन येतं, पण ते आत्महत्या करत नाही. आणि ते त्यांचं टेन्शन 1-2 पिढ्या पुढून जातं. म्हणजे आईचं टेन्शन त्या पिल्यांना आलं. म्हणजे इतर प्राण्यांना सुद्धा टेन्शन येतं आणि 1-2 पिढ्या पुढे राहत होती. मुलावर सुद्धा होतो. आता मला सांगा, वादळात घरटी उडतात. पक्ष्यानं कधी आत्महत्या केलेली आहे? नाही. पावसाळ्यात बिळामध्ये, वारुळामध्ये पाणी शिरतं. किडे, मुंगी, साप हे कधी आत्महत्या करतात? नाही. कितीही प्रतिकूल परिस्थिती आली का वाघ लाचारीचं जीवन जगत नाही. कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तर वाघ लाचारीचं जीवन जगत नाही, आत्महत्या करत नाही. आपण नांगराला, गाडीला, बैलाला जोडतो, शेताची कामं करवून घेतो बैलाकडून. बैलाने कधी आत्महत्या केलेली आहे का? नाही. गाढवाचा वाहतुकीसाठी उपयोग करतो, गाढवाने कधी आत्महत्या केलेली आहे का? नाही. हत्ती मोठमोठे लाकडाचे ओंडके ओढतो, हत्तीने कधी आत्महत्या केलेली आहे का? नाही. सर्कसमध्ये माझ्यासारखा हंटरचा धाक धाकून प्राण्यांना पाहिजे तसं नाचवितो.
प्राण्यांना पाहिजे तसं नाचवितो. त्या प्राणीने कधी आत्महत्या केलेली आहे का? वाघ, सिंह, घोडा, उंट, शेळी, मेंढी, वानर, माकड, कुत्र, मांजर यांनी कधी आत्महत्या केलेली आहे का? नाही. मग आपणच आत्महत्या का करतो? नाव मोठं, लक्षण खोटं. नाव मोठं, मनुष्य प्राणी श्रेष्ठ, आणि कसला श्रेष्ठ आत्महत्या करते? नाव मोठं, लक्षण खोटं. जगामध्ये आमच्या भारतातील लोकांना आदरयुक्त भीतीने पाहिलं जातं. संपूर्ण जगामध्ये आपल्या भारताकडे आदरयुक्त भीतीने पाहिलं जातं. कारण काय? इतर देशांशी तुलना करता आमच्या भारतामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे, आणि म्हणून इतर देश आमच्या भारताकडे आदरयुक्त भीतीने पाहतात. परंतु आमचं दुर्दैव आमच्या भारतामध्ये तरुण मुलं जास्त आत्महत्या करतात. आमच्या भारतामध्ये तरुण मुलं फार आत्महत्या करतात. त्याच्या खालोखाल शेतकरी आत्महत्या करतात. आणि कारण कोणती हो? कारण कोणते? आत्महत्या करण्याची कारण कोणती? ऐका. हट्टा पुरवला नाही, आत्महत्या. पेपर आवड गेला, आत्महत्या. मार्क कमी पडली, आत्महत्या. नापास झाला, आत्महत्या. आई अभ्यासाबद्दल रागावली, आत्महत्या. वडील सांगतात टीव्ही पाहू नको, आत्महत्या. शिक्षक प्राध्यापक रागावले, आत्महत्या. बाहेरचं कोणी बोललं, आत्महत्या. नोकरी लागत नाही, आत्महत्या. प्रेमभंग झाला, आत्महत्या. छोकरी मिळत नाही, आत्महत्या. मुलंच होत नाही, आत्महत्या. मुलगाच होत नाही, आत्महत्या. अंगावर कर्ज आहे, आत्महत्या. नवऱ्याने त्रास दिला, आत्महत्या. बायकोनं त्रास दिला, आत्महत्या. टेन्शन आलं, आत्महत्या. कुणी अपमान केला, आत्महत्या. अपयश आलं, आत्महत्या. कुणी मन दुखावलं, आत्महत्या. कुणी दगा दिला, आत्महत्या. कुणी दगावलं, आत्महत्या. अहो, तामिळनाडूमध्ये एखादा पुढारी मरण पावला, नेता मरण पावला, मूर्ती पावला, तर तुमच्या माझ्यासारखे आत्महत्या करतात. इतका तुमचा जीव स्वस्थ झालेला आहे का? एक लक्षात ठेवा, हे वाक्य घरी लिहून ठेवा. मी आयुष्यामध्ये सुद्धा त्या माझ्या पेशंटला सांगतो, जे असे पराक्रम करून येतात ना, काहीतरी गडबड करून, दारू वगैरे पिऊन, त्यांना मी सांगतो ते वाक्य तुम्ही दररोज सकाळी म्हणायचं, स्त्रियांनी, पुरुषांनी, सगळ्यांनी. ऐका. एकदा फुललेलं फुल पुन्हा फुलणे नाही. एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळणे नाही. लक्षात ठेवा, की मागचा जन्म, पुढचा जन्म सगळं थोटांड आहे. उच्च वर्णीयांनी पोटापाण्याची सोय केलेली आहे. जरा सावध व्हा. सावरकर सांगतात, तुकाराम महाराज सांगतात, कर्मकांडाविरुद्ध आहे ते. हिंदू हृदय सम्राट विनायक दामोदर सावरकर आणि संत तुकाराम. तर अशा भानगडीत पडू नका. दररोज हे सकाळी म्हणा, जे सिगरेट ओढतात, जे दारू पितात, जे विष काय करतात, त्यांनी फक्त हे म्हणायचं, एकदा फुललेलं फुल पुन्हा फुलणे नाही. एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळणे नाही. असं कोण स्वर्गात जाऊन आलं नाही. सगळे काल्पनिक आहे. स्वर्ग, नरक, आत्मा हा सगळं काल्पनिक आहे. तुम्ही तुकाराम चरित्र वाचा, सावरकरांचं वाचा, सगळं मी वाचलेलं आहे. आणि मी सावध झाल्यावर काय कुणी पवित्र नसतं. काय असते ते दोष आपण कमी करू शकतो. म्हणून ही व्यसन तुम्ही बिलकुल करायची नाही. हे लक्षात ठेवा तुम्ही. तर पुढचा आता तुम्हाला सांगतो की राजे, जगामध्ये अनेक राजे होऊन गेले, आमच्या भारतात अनेक राजे होऊन गेले, पण सर्वांच्या आपण जयंती मयंती साजऱ्या करी नाही. बाळा जर बोल नका, ते कोणाच कोण तर हे जे आहे, तर हे लक्षात ठेवा की जे राजे होऊन गेले त्या सर्वांच्या जयंत्या मयंत्या साजऱ्या का करतच नाही. काही लोकांचेच करतात. आता तुम्ही म्हणाल शिवराय मराठ्यांच्या कुळात आले म्हणून त्यांची जयंती साजरी करतात. काही जण म्हणतील शिवराय हिंदू धर्मात जन्माला आले म्हणून
त्यांची जयंती साजरी करत असतील, म्हणून त्यांना मान देत असतील, म्हणून त्यांचा आदर करत असतील. काही जण म्हणतील शिवराय महाराष्ट्रात जन्माला आले, भारतात जन्माला आले, म्हणून त्याला मान देत असतील, म्हणून त्यांचा आदर करीत असतील, म्हणून त्यांचा सन्मान करत असतील, म्हणून त्यांची जयंती साजरी करत असतील. पण एक लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या जातीत जन्माला आले, कोणत्या धर्मात जन्माला आले, कोणत्या प्रांतात जन्माला आले, कोणत्या देशात जन्माला आले, यावरून ते मोठे ठरत नाही. यावरून ते मोठे ठरत नाही, तर त्यांच्या कार्यामुळे, त्यांच्या कर्तृत्वामुळे ते मोठे ठरतात. त्यांच्या कार्यामुळे, कर्तृत्वामुळे ते मोठे ठरतात. मानवतावादाची तत्व त्यांनी त्यांच्या कारभारात वापरल्यामुळे ते मोठे ठरतात. मानवतावादाची तत्व त्यांच्या कारभारात वापरल्यामुळे ते मोठे ठरतात. लक्षात ठेवा. आणि त्यांच्या तेजस्वी विचाराने मोठे ठरतात. शिवराजे आहे ते त्यांच्या तेजस्वी विचाराने मोठे ठरतात. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. ही जातीभेद निर्मूलन, जातीभेद हा आमच्या भारताला लागलेला कलंक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हजारो जातीत विभागलेल्या समाजाला मावळा या एका संकल्पनेत गुंफलं. किती वाक्य भारी आहे बघा. हजारो जातीतील समाजाला मावळा या संकल्पनेत गुंफलेलं आहे शिवरायांनी. की त्या मावळा ह्या शब्दात गुंफलेलं आहे. आणि आज तर तुम्ही परिस्थिती बघता जी भयानक आहे. संघर्ष जाती जाती धर्मात हे तसं नव्हते हे शिवाजी महाराज हे मानवतेला महत्व द्यायचे. स्वतःचे ग्रेट जे आहे की तत्व त्यांचं होतं, म्हणून ते महान बनलेले आहे. लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज हुशार, थोर, दूरदृष्टीचे, नीतिमान, व्यवहारी, शूर, लढवय्ये, वीर, पराक्रमी, धैर्यशाली, कुशल संघटक आणि न्यायप्रिय होते. न्यायप्रिय होते. लक्षात ठेवा. सामान्यांना शिवरायांनी मोठे केले आणि मग सामान्यांना शिवरायांना मोठे केले आणि मग सर्वांनी मिळून खूप मोठे काम केले. शिवराय म्हणतात आमच्या जे काही हे स्वराज्य मिळालेलं आहे ते आमच्यामुळं फक्त मिळालेलं नाही, माझ्यामुळं नाही. हे जे काही मी कमवलं, स्वराज्य कमवलं, हे माझ्यामुळं फक्त नाही, तर मला आईनं घडवलेलं आहे. मला आईनं घडवलेलं आहे. जे अष्टप्रधान जे लोक होते, मंडळी होते, त्यांनी मला सहकार्य केलेले आहे, मदत केलेले आहे. जे अष्टप्रधान जे लोक होते त्यांनी सहकार्य केलेले आहे. सरदार मित्रांनी मला सहकार्य केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही इतिहास घडवू शकलो. ते काय सांगतात? म्हणून आम्ही इतिहास घडवू शकलो. मोठमोठ्या संकटांचा सर्वांनी एकत्र येऊन मोठमोठ्या संकटाचा मोठ्या धैर्याने आम्ही मुकाबला केलेला आहे. सर्वांनी आम्ही मुकाबला केलेला आहे असं ते सांगतात. मला हे सर्व कारण मला सांगितलेलं होतं की मर्यादितच घ्या, शॉर्ट बट स्वीट काय. आणि वक्त्याची एक व्याख्या सांगतो. ज्याला कुठं थांबायचं कळतं तो उत्तम वक्ता. काय जो 2 तास 3 तास बोलतोय आपलं हे करायचं नाही. जेव्हा आपलं जे वक्ते आहे, जे मुली मुलं, त्यांनी लक्षात ठेवा की आपलं जे व्याख्यान आहे ते सर्व उठून चालले, गडबड करायला लागले, टाळ्या वाजवतात. कधी जाणार जा बाबा, पुन्हा सांगणार त्या संतोषला पुढच्या वर्षी त्या साळुंकी सरांना बोलवायचं नाही, डोक्याला ताप. म्हणजे व्याख्यान उत्तम वक्ता कुणाला म्हणायचं? ज्याला कुठं थांबता येतं तो उत्तम वक्ता. कधी थांबायचं कळतं तो उत्तम वक्ता. आणि उत्तम वक्त्याची दुसरी व्याख्या सांगतो, जे आता पुढे उद्या भविष्यात किंवा आता वक्ते असतील किंवा मुली मुलं उद्या उत्तम वक्ते बनणार असतील त्यांच्यासाठी सांगतो. उत्तम वक्ता कुणाला म्हणायचं?
ज्याचा प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य आराण्यातल्या आराणी माणसाला समजतं, तो उत्तम वक्ता, तो उत्तम वक्ता. हे अलंकारिक भाषा वापरलेले आणि मागे जांभळे देत आहेत, बरोबर का? तर असे जे आहे असं कधीच करायचं नाही. त्यामुळं मी आवृत्त घेतोय की सर्वसाधारण की हे सर्व वाचल्यानंतर, शिवचरित्र ऐकल्यानंतर मला म्हणावंसं वाटतं, शिवाजी राजे तुम्ही नसता तर दिसली नसती अंगणात तुळस. शिवाजी राजे तुम्ही नसते तर दिसली नसती अंगणात तुळस. शिवाजी राजे तुम्ही नसते तर दिसले नसते मंदिराचे कळस. शिवाजी राजे तुम्ही नसते तर दिसले नसते मंदिराचे कळस. शिवाजी राजे तुम्ही नसते तर सुहासिनींच्या नसते कुंकू भाडी. सुहासिनींच्या नसते कुंकू भाडी. पतिव्रतांच्या मग किंकाळ्या गगनात जाती. जी पतिव्रतांच्या किंकाळ्या ह्या रानात वनात जाती, आवाज ऐकू येईल, इतकीही व्यथा परिस्थिती अशी आहे. तर हे शिवचरित्र थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं. तर आता थोडं मी तुम्हाला माझी एक कविता वाचून दाखवणार आहे. मी लेखक पण आहे, कवी आहे, व्याख्याता आहे. हे जे तुम्हाला मी टीव्हीचं वगैरे सांगितलं ना, भाऊ नाका वगैरे, त्या मुलाला मी डॉक्टर बनवलं. आता तुम्ही पाहता चांगलेल्या स्वतःचं झाले हॉस्पिटल. तर त्याच्यासाठी मी फार त्रास सहन केलेला आहे. गरिबीतून असं त्रास सहन करून माझ्या घरातही मी टी व्ही बंद करायचो आणि म्हणून ते फळ आलेलं आहे. तर तुम्ही विचार करा, एवढं जे आले आहे ऐश्वर्य. मी एक साधा टीचर होतो, पण सर्व आणि मराठा 96 कोणी सवलत नाही. तर हे सगळं संघर्ष केले. तुमच्यासारख्या शेतात मी रोजगार केलाय. आज हे पाहिल्यानंतर मला आनंद असू येतात की किती म्हणजे कष्टाशिवाय पर्याय नाही. तर ही यशाची चावी हे मी पहिलं पुस्तक लिहिलं. याच्यामध्ये 600 अमृतवचन आहे. जर कुणाला वाटलं टेन्शन येतंय तर त्यांनी ते अमृतवचन अवश्य वाचा. याच्यामध्ये अमृतवचन आहेत, छोट्या छोट्या कथा आहेत. एका पृष्ठावर एक कथा, एका पृष्ठावर एक. आजकाल काय झाले, लोकांना वाचायला वेळ नाही. मी जर 7 पानावरची पूर्ण कविता कथा लिहिली असती, लोकांनी काय केलं असतं की चला एक अर्ध पान वाचलं, फोन आला, पुस्तक बाजू, पण 8 दिवसांनी घेणार. म्हणजे एक कथा वाचायला 6 पानाची तुम्ही महिना लावला. मग मी काय केले, एका पृष्ठावर एक सचित्र, जास्तीत जास्त 1 पान, आणि काही कविता माझ्या त्या पुस्तकात आहेत. दुसरं आहे तुमच्या मुलांना घडवातून की यशाची चाल. याच्यात माझी 8 व्याख्याने, एकूण माझी 8 व्याख्याने. एक, संस्कार मानवतेचा पाया. 2, करिअर. 3, अंधश्रद्धा. 4, आपले आरोग्य आपल्या हाती, आपलं आरोग्य आपल्या हाती. शिवाजी राजे तुम्ही नसते तर, राष्ट्रीय एकात्मता, अध्यात्म, असे याच्यामध्ये 7-8 व्याख्यान आहेत. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये हे पण आहे, सुविचार पण आहे. तर ते तुम्ही वाचू शकता. आणि सगळ्यात आज जास्त खप आहे, मी उत्तम वक्ता कसं बनायचं हे पुस्तक लिहिले. तर तुम्ही टी व्ही बंद करा आजपासून आणि तुमच्या मुलांना अशी पुस्तकं वाचायला द्या. उत्तम वक्ता होण्याचा मंत्र. मी कॉलेजवर व्याख्यान व्हायचं, हायस्कूलवर व्हायचं, मराठी शाळेत व्हायचं, शिवजयंतीला व्हायचं, गणेश उत्सवला व्हायचं. आणि जो तो माझ्याजवळ यायचा आणि मला म्हणायचा, सर मी सरपंच झालोय, पण ते पुढे जाऊन कसं बोलायचं मला काही समजत नाही. दुसरा कॉलेजचा मुलगा म्हणतो, सर इथं मटेरियल भरपूर आहे,
पण स्टेजवर कसं यायचं? फप 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 बोलता येत नाही. हा, काय करायचं? हायस्कूलची पोरं, मोठी ज्येष्ठ नागरिक. मग मी विचार केला, पाठीच उठलो, गुरुदेव साम्राज्यामध्ये राहतो, सगळ्याला टक्कर देण्यापेक्षा, सगळ्याला सांगण्यापेक्षा मी कसा घडलो लिखाण सुरू काय. आणि जगातले जेवढे उत्तम वक्ते आहेत, ओजस्वी वक्ते आहेत, तेजस्वी वक्ते, फ्रेडा वक्ते, त्यांचं सर्व याच्यात दिलेलं आहे. आणि 959 अमृतवचने के 600 हे 959, 1559 अमृतवचने आहे. तुम्हाला कधीच हे येणार नाही, स्फूर्ती येणार. कारण अमृतवचन तुम्ही व्याख्यानात वापरू शकता. आणि त्या कोरोनाच्या काळात सर्वांग व्यायाम की 2 वर्ष बाहेर जायचं, मग बाहेर जायचं नाही तर मग काय करायचं? मग माझ्या डोक्यात आलं पाठीचं, मी लवकर झोपतो, लवकर उठतो. आणि तुमच्या मुलांना पण सवय तशीच लावा, रात्री जागरण करू नका. 11, 12 वाईट परिस्थिती. मी 9च्या दरम्यान झोपतो, 3, 3:30ला जाग येते, सकाळी बुद्धी फ्रेश असते, सुस्त. तसं मुलांना तुम्ही दिवसभर अभ्यासाला बसवू नका, लवकर झोपवा आणि पाठीच उठल्यावर फ्रेश झाला. तर मग माझ्या डोक्यात आलं, अरे हे कोरोना सगळ्याला का होत नाही? कोरोना सर्वांनाच का होत नाही? ठराविक लोकांनाच का होतो? मग याच्यात मी उल्लेख केलेला आहे की आजकाल तुम्हाला सांगतो, हे टीव्हीमुळे इतकं भयानक परिस्थिती झालेली आहे, मोबाईलमुळं. तुम्हाला सांगतो, पूर्वीचा रोग, विस्मरण हा रोग 80-90 वर्षानंतर यायचा. विस्मरण हा रोग तो आता किती वर्षात आला नाही, ते 40 वर्षानंतर विस्मरण हा रोग आला. म्हणजे मी संतोषशी बोलतोय, संतोष कोकरकर सरांशी मी बोलतोय आणि त्यांनाच म्हणतोय, संतोष कुठं आहे? विस्मरण हा रोग आता कधी आला माहिती आहे? वय 40-45. याला कारण काय? टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप. पूर्वी आजोबाला वगैरे 90 वर्षानंतर ती विस्मरण यायची. बायकोला आई म्हणतो, आईला बायको म्हणतो, म्हणजे विस्मरण. आणि ती वय आता 40-45 वर्षानंतर हा रोग आला. हा ईश्वराचा, निसर्गाचा दोष नाही, तुमचा दोष. ती टीव्ही बंद करा, मोबाईल कमी वापरा, महत्वाचं असेल तेवढंच बघा. त्याच्यामुळे काय, मग ह्याच्यात मी दिले. मग याच्यासाठी काय करायचं? आपण काय करतो माहिती का? व्यायाम म्हणतो की जिमला, बस फक्त शरीराचा व्यायाम. अरे मानसिक व्यायाम नाही, बौद्धिक व्यायाम नाही. मग मला समजा डॉक्टरनी 5 पक्वान्न घातलं खायला, आणि मानसिक समाधान नाही, झोरो किंमत. पण मी झोपडीत राहतो, चटणी भाकरी खातोय, पण मी आनंदात आहे, मस्त. किती फरक आहे. मग मानसिक ह्याच्यात काय काय व्यायाम करायचा, कोणता करायचा दिलेला आहे. आणि बौद्धिक वाचन करा, तुमचं पुस्तक वाचा, बुद्धिबळ खेळा, पेपरातली कोडी सोडवा. उद्यापासून घरात पेपर येऊ द्या, ती टीव्ही बंद करा. त्या डॉक्टर उगीच झालं नाही, मी घरात टीव्ही बंद केलेली होती त्या काळात म्हणून आधी. अहो लहान मुलगा चिखलाचा गोळा आहे, त्याला काय बनवायचं तुमच्या हातात आहे, त्या पोराच्या हातात नाही. फक्त पडद्यामागचा हिरो मी होतो, त्याला डॉक्टर व्हायचं होतं, तो डॉक्टर झाला. आणि आता 23 सालाला 5वं पुस्तक तर्कशी व विवेकी व्याख्याने. ह्या पुस्तकात यशाच्या चावीमध्ये 4 व्याख्याने आहेत, 8 व्याख्याने सॉरी, आणि याच्यात 4 म्हणजे 12 विषय आहेत व्याख्यानाचे. त्याच्या यशाच्या चावीमध्ये 8 आणि याच्यामध्ये 4. 1 चार्वाकीचे विवेकी विचार, 2 सावरकरांचे तर्कशील विचार, 3 शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणारे महापुरुष, आणि 4 संघर्षातून यशाकडे. अशी हे आतापर्यंत 5 पुस्तक लिहिली. आणि महाराष्ट्रात माझी ह्या 12 विषय जे आहेत वेगवेगळे, त्याच्यामध्ये माझे एकूण महाराष्ट्रामध्ये 1000 व्याख्यान झालेले. एक उदाहरण देतो आणि थांबतो. तर मुंबईमध्ये माझं व्याख्यान चालू, मुंबईमध्ये. आणि व्याख्यान चालू असताना विचार, कॉलेजची मुलं, 15वीची 14वीची मुलं, त्यांना म्हणालो, बाळानो, सर्वात जवळचं कोण? तुमच्या सर्वात जवळचं कोण आहे? प्रिय कोण जवळचं आहे? एक म्हणतो आई, दुसरा म्हणतो बहीण, तिसरा म्हणतो बायको,
तिसरा पण म्हणतो एक पोरगा, दुसरा म्हणतो बाप, तिसरा म्हणतो बहीण, मैत्री, मित्र. झालं. मी त्यांना म्हणालो आणि त्या पेशंटला पण मी हेच सांगतो तिथे हॉस्पिटलला. मग म्हणले ठीक आहे. आता कोण कोण म्हटलं रे? आई श्रेष्ठ, बहीण, मैत्री, बायको, मैत्री, हे जे काय आहे ना बाया, तुम्ही मेल्यावर फक्त चौकटीपर्यंत येतात. त्या चौकटीपर्यंत रडतात, चौकटीच्या बाहेर येत नाही. त्या कॉलेजच्या मनानं सांगितलं. कोण कोण श्रेष्ठ आहे तुमच्या स्त्रिया? चौकटीपर्यंत येतात, रडतात, चौकटीच्या बाहेर येत नाही. आता दुसऱ्याला सांगितलं, कोण कोण म्हटलं बाप श्रेष्ठ आहे, वडील श्रेष्ठ आहेत, पुन्हा चुलता श्रेष्ठ आहे, मित्र श्रेष्ठ आहे, पोरगा श्रेष्ठ आहे, असं कोण म्हटलं रे? त्याने हात वर केले. हे कुठंपर्यंत येतात? आपण मरण पावल्यानंतर स्मशानभूमीपर्यंत. कवटी कधी फुटते? कवटी कधी फुटते? मला लवकर ड्युटीवर जायचं. ती कवटी फुटली की ते निघून गेले. मग तिरडीवर झोपताना तुमच्याजवळ कोण आहे? त्या मुंबईमध्ये मागच्या एका मुलाने मला उत्तर दिलं. अरे म्हणलं, तिरडीवर झोपताना तुमच्याजवळ कोण येते? हे सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं, उत्तर दिलं की सर, आपण तिरडीवर झोपताना आपल्या बरोबर शरीर येतात, आपल्या बरोबर शरीर येतात. आणि म्हणून सर्वात श्रेष्ठ कोण असेल? आपल्या जवळचं कोण असेल तर शरीर. लक्षात ठेवा. हे वाक्य घरी लिहून ठेवा. आणि ह्या शरीराची तंबाखू खाऊ, बिडी ओढू, सिगरेट, मिसरी बायांना सूचना देतो. 4-5 दिवसाला एक हॉस्पिटलमध्ये मिसरी गोळा बाहेर काढतात, कापे ठेवतात. आणि मी तिथे गेलो तर त्या आजीची नाक, सर हे बघा. म्हटलं काय? हे मिसरी गोळा. 4-5 दिवसाला एक पेशंट. आणि मग माझ्या डोक्यात येते, अरे आपलं फार थोडं ज्ञान आहे आणि ह्या सगळ्याला सांगतो तर त्यांच्या डोळ्यात आनंदासुर येतात. सांगा मला, आत्तापासून सगळ्यात जवळचं कोण असेल तर आपलं शरीर. सगळं जग सुंदर आहे, पण तुम्हीच नसाल तर जगाला काय जाळायचंय का? हा, मीच नसेन जगात तर त्या जगाला काय जाळायचंय का? मी महत्वाचा, शरीर महत्वाचं. आणि म्हणून कृपया शरीराची चाळण करू नका, टेन्शन घेऊ नका. वादविवाद घरात होतात, आत्महत्या करू नका. एकूण पृथ्वी तलावर 850 कोटी जनता आहे. 850 कोटी जनता आहे. त्यातली एकही मनुष्य असा नाही त्याला टेन्शन आहे. प्रत्येकाला टेन्शन. पण त्या टेन्शनवर मार्ग काढा. ते घोळत बसू नका. टेन्शन, बीपी वाढ, शुगर आणि मोकळा पावला वेळ ठेवू नका. सतत कामात राहा. जगात असा एकही मनुष्य नाही की त्याला कोणता छंद नाही. प्रत्येकाला, तुम्हाला कोणाला तर फिरायचा छंद आहे, फिरायला जा. कोणाला गाण्याचा छंद आहे, मालक ड्युटीवर गेला, पोरं शाळेला गेली, मस्त गाणं म्हणा. कोणाला डान्स करायचा छंद आहे, सगळी कामाला गेली, ते लावा व्हिडिओ सुरू, आनंद लुटा. जगात असा एकही मनुष्य नाही की त्याला कोणता छंद नाही. तुम्ही माझं ऐकून घेतलं. आता माझी एक कविता वाचून दाखवतो आणि माझं भाषण संपवितो. माझ्या कवितेचं नाव आहे जीवनाचा शेवट. जीवनाचा शेवट. आता ह्या पुस्तकाची माहिती दिली ना तर ही 5 पुस्तकांची किंमत 1060 आहे. तर सुनबाईने मला सांगितलंय पैशाचा पप्पा विचार करू नका, तर 50% सूट दिली. 500 रुपये 5 पुस्तक. एकूण किंमत 1060 आहे. काय तर 5 पुस्तकाची किंमत 50%, 1060चं 500 रुपये द्यायचे. आणि एक घ्यायचं असेल तर कोणाची 200 किंमत आहे 100 द्या, कोणाची 150 किंमत आहे 75 द्या. उत्तम वक्ता आहे त्याची 200 आहे 100 द्या. आणि मुलांना वाचा. मी एक जोक हे वाचलं. रेल्वेनं ना फॉरेनची बाई चाललेली होती, फॉरेनची, रेल्वेत बसून. आणि तिच्या समोर ना साईडला 5 वर्षाचा तिचा पोरगा आणि माझ्यासारखा इंडियन शेजारी बसला. तो म्हणतो त्या बाईला, का हो ह्या 5 वर्षाच्या मुलाला तुम्ही मोबाईल देत नाही, स्मार्टफोन देत नाही? अरे जग किती पुढे गेले बोलतो. प्रत्येक लहान मुलाकडे मोबाईल आहे आणि तुमच्या त्या मुलाकडे मोबाईल नाही. ती बसलं तर पुस्तक वाचत, ती पोरगं बसलं तर पुस्तक वाचत. त्या इंडियन माणसाला नवल वाटलं. त्या आईला म्हणतो, फॉरेनच्या परदेशी बाईला, अहो म्हणतो जग कुठं चाललंय?
अहो प्रत्येकाकडे मोबाईल आहे आणि तुम्ही ह्याला फोन का देत नाही? ती म्हणते अहो आजकालची मुलं ऐकत नाही, आजकालची मुलं अनुकरण करतात. कारण आईच वाचत होती, ती रेल्वे डब्यामध्ये आईच वाचत होती. किती वाक्य भारी आहे बघा. ती म्हणते मुलं ऐकत नाही, तर ती पोरग का वाचत होता? तर ती आई काय म्हणते आजकालची मुलं ऐकत नाहीत, अनुकरण करतात. तुम्ही टीव्हीवर जवळ बस मालिका बघत, ती पण मालिका बघत बसणार. तुम्ही काहीतरी वेगळं जरी करत असला ते पण वेगळंच करणार. ही शेवटी मुलं घडवायचं काम तुमचं आहे, लक्षात ठेवा. माझ्या कवितेचं नाव आहे जीवनाचा शेवट. जीवनाचा शेवट. प्रेमात एकीच्या मी पडलो, प्रेमात एकीच्या मी पडलो, नादी प्रथम मीच लागलो. त्यात कविता भरपूर आहेत बरं का. नादी प्रथम मीच लागलो, तिचा कसलाच नाही दोष, तिचा कसलाच नाही दोष, मी घेतला ओढवून रोष, मी घेतला ओढवून दोष. भरभराट झाली प्रेमात, भरभराट झाली प्रेमात, गुंतले धागे एकमेका, गुंतले धागे एकमेका, शक्य नव्हते तोडण्याचा, शक्य नव्हते तोडण्याचा. तिच्यामुळे विसरलो माता, तिच्यामुळे विसरलो माता, समजली माझी चूक मला, समजली माझी चूक मला, सुधारण्याचा प्रयत्न केला, सुधारण्याचा प्रयत्न केला, परंतु क्षणच गेला होता, परंतु क्षणच गेला होता, त्याला आत्ता इलाज नव्हता, त्याला आत्ता इलाज नव्हता. तिचा आता मी झालो नोकर, तिचा आता मी झालो नोकर, होती आत्ता ती कार्यतत्पर, होती आत्ता ती कार्यतत्पर. ना तिचे लक्षच माझ्याकडे, ना तिचे लक्षच माझ्याकडे, ना मी विसरू शकत गडे, ना मी विसरू शकत गडे, ना मी विसरू शकत गडे. मुकामी तिचा खूप घेतला, मुकामी तिचा खूप घेतला, पण काय चमत्कार झाला, पण काय चमत्कार झाला. अंत झाला माझ्या जीवनाचा, अंत झाला माझ्या जीवनाचा, अंत झाला माझ्या जीवनाचा, अंत नाही तिच्या जीवनाचा, अंत नाही तिच्या जीवनाचा. तिला नाही चिंताच कशाची, तिला नाही चिंताच कशाची, ती होतीच बाटली दारूची, ती होतीच बाटली दारूची, ती होतीच बाटली दारूची. आपण सर्वांनी मला ऐकून घेतल्याबद्दल सर्वांचा मी आभारी आहे. तुम्हा सर्वांना वंदन करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढे संतोष या पुढचा कार्यक्रम. चालते चालते हो आता या ठिकाणी आरती होणार आहे.
आपण कुठे जायचंय?